नमस्कार मित्रांनो. सध्या 2 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या निधीचं जे काही मंजूर झालेला होता त्याचं वाटप हे या 2 जिल्ह्यांमध्ये सुरू झाले. ते म्हणजे लातूर आणि परभणी. या 2 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले, पण ह्याच जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही. अशा बऱ्याचशा कमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत. त्याचमध्ये त्यांचं असं देखील म्हणणं आहे की आम्ही KYC या वेळेला अपडेट केली, पण रक्कम खात्यावर अद्याप का जमा नाही. ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण व कधी जमा होईल हे देखील सांगतो. त्याचप्रमाणे उर्वरित जे काही जिल्ह्यांची अपडेट आहे, म्हणजेच उद्या व परवा कोणत्या जिल्ह्याचा नवीन वर्ष चांगलं होणार, म्हणजेच खात्यावर रक्कम कधी जमा होणार, कोणत्या जिल्ह्याची येत्या 2 दिवसात, ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा. त्याचप्रमाणे मी तुमच्या गावांचा देखील तालुक्यांचा देखील उल्लेख करणार आहे, ज्या ज्या तालुक्यांमध्ये वाटप सुरू झालं आहे. तर तुम्ही अतिशय काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, अतिशय काळजीपूर्वक गावाचं नाव देखील ऐका. तर चला, व्हिडिओचा वाया न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्यावं. माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसते त्याला दाबा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची सर्वात लवकर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आता लातूरमध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. आता बघा, लातूरमध्ये अहमदपूर, औसा, उदगीर, चाकूर, जळकोट, निलंगा, त्यानंतर देवानी आणि रेणापूर ह्या तालुक्यांमध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. व एक तालुका शिरूर, अनंतपाल इथे सध्या अद्याप वाटप झालेलं नाही. तर बघा, बाकी 9 तालुक्यांमध्ये वाटपाचा अपडेट आहे, म्हणजे त्यातील काही शेतकऱ्यांना रक्कम जमा झाली नाही. तर बघा, रक्कम तुमची लातूर जिल्ह्याची का जमा झाली नाही हे तुम्हाला सांगतो. त्याचप्रमाणे आता बघा, आता उद्या व परवाच्या वाटपाची देखील तुम्हाला शक्यता सांगतो. बघा, आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आमच्याच शेजाऱ्याचे झाले व आमचे झालेले नाही आहेत. तर बघा, तुम्ही जर या महिन्यात KYC अपडेट केलेली असेल तर रक्कम जमा झालेली नाही. याच्या अगोदर यादी आल्यावर, याच्या अगोदर 1 महिन्या अगोदर जर तुम्ही KYC केलेली असेल तरच खात्यात रक्कम जमा होणार आहे. तुम्हाला वेळ आहे, पुढच्या आठवड्यात तुमच्या देखील खात्यावर येऊन जाईल. त्याचप्रमाणे परभणीमध्ये पूर्णा असेल व मानवत असेल, सेलू असेल आणि सोनपेठ या साईडला पाहायला गेलं तर आपण, व गंगाखेड या साईडला पाहायला गेलं तर रक्कम ही खात्यामध्ये अद्याप जमा झालेली काही शेतकऱ्यांच्याच आहे, काही झाली नाही. त्याचंही देखील हेच कारण आहे, KYC तुम्ही आत्ता अपडेट केली आहे, वेळ झालेला नाही. पुढच्या हप्त्यात तुमच्या देखील खात्यावर येऊन जाईल, पुढच्या आठवड्यात, म्हणजे 1 तारखेच्या आसपास, 1 ते 2 तारखेच्या आसपास. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांचे काय अपडेट आता बघा. हे झाल्यानंतर हिंगोली व जालन्याला अपडेट, म्हणजे ह्या 2 जिल्ह्यांना वाटपाला सुरुवात होणार आहे, म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. त्याचप्रमाणे बघा, आता काही जणांचा हा देखील प्रश्न आहे की उर्वरित जिल्ह्यांचे काय अपडेट. आता विदर्भ, नागपूर विभागामध्ये येतो, त्यांच्या संदर्भात एक अपडेट, म्हणजे ती आता हे 2 जिल्ह्यांची झाली. यानंतर 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला देखील येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मी गावा व तालुक्यांचा देखील उल्लेख करणार आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ बघायला देखील विसरू नका. त्याचप्रमाणे माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.